फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत विल बाबत माहिती. मृत्यूपत्र बनवण्याचे नियम कोणते आहेत ते पाहूया. सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. You will see definition of will. Short title: This act may be called the Indian Succession Act 1925. Section 2, subsection H, will. Will means the legal declaration of the intention of a testator with respect to his property which he desires to be carried into effect after his death. मृत्यूपत्राबाबत महत्वाचे मुद्दे पाहूया. पॉइंट नंबर 1. अविवाहित व्यक्तीने विवाहापूर्वी केलेले मृत्यूपत्र विवाह झाल्यावर आपोआप रद्द ठरते. पॉइंट नंबर 2. मृत्यूपत्रात परस्पर विरोधी मजकूर असल्यास शेवटचा मजकूर ग्राह्य धरण्यात येतो. पॉइंट नंबर 3. मृत्यूपत्रात उल्लेखिलेल्या संपत्तीपैकी मृत्यूपत्र करणाऱ्याच्या निधनाच्या वेळेस शिल्लक संपत्तीच केवळ विचारात घेतली जाते. पॉइंट नंबर 4. ज्या व्यक्तीचे मानसिक संतुलन योग्य असेल आणि वयस्कर असेल, म्हणजेच तिचे वय 18 पेक्षा जास्त असेल, तर ती स्वतः मृत्यूपत्र बनवू शकते. पॉइंट नंबर 5. मृत्यूपत्र कोणत्याही प्रकारच्या स्टॅम्प पेपरवर लिहिण्याची गरज नाही. हिंदू वारसा कायदा 1956. भारतीय वारसा हक्क कायदा 1925 च्या कलम 74 अन्वये मृत्यूपत्र अनिश्चित असल्यास तो दस्तऐवज अवैध ठरतो. स्पष्ट इच्छा व्यक्त न केलेले मृत्यूपत्र अवैध असते. इच्छापत्र नसल्यास धर्माच्या कायद्यानुसार संपत्तीची वाटणी केली जाते. हिंदू वारसा कायद्यानुसार पहिला वर्ग, दुसरा वर्ग, तिसरा वर्ग अशा पद्धतीने 9 वर्गात संपत्तीची विभागणी केली आहे. कायद्यानुसार अपत्य नसेल किंवा मागील पिढी जिवंत नसल्यास पतीची मालमत्ता पत्नीस वा पत्नीची मालमत्ता पतीस मिळते. साक्षीदार: मृत्यूपत्र करणाऱ्याने 2 साक्षीदारांसमोर सही केलेली असावी. तसेच साक्षीदारांनी देखील तेव्हाच सही केलेली असावी व तसा तारखेसह उल्लेख असावा. साक्षीदार व्यक्ती शक्यतो घरातील नातेवाईक नसाव्यात. साक्षीदार व्यक्ती शक्यतो मृत्यूपत्रकर्त्यापेक्षा वयाने लहान असाव्यात. साक्षीदारांना मृत्यूपत्रात कुठल्याच प्रकारचा वाटा नसावा. यातील एक डॉक्टर आणि दुसरा वकील असल्यास पुढील काम सोपे होते. बदल: मृत्यूपत्र हयातीत कधीही रद्द करता येते. त्यात बदल करता येतो किंवा अधिक माहिती समाविष्ट करता येते. आहे त्याच मृत्यूपत्रात करण्यात येणारे फेरबदल व दुरुस्ती याला पुष्टीपत्र म्हणतात. नोंदणी: मृत्यूपत्राची नोंदणी ऐच्छिक आहे, परंतु अशी नोंदणी करणे हिताचे असून ही नोंदणी जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी दुय्यम निबंधकाच्या कार्यालयात करता येते. या नोंदणीमुळे तारखेचे वाद होत नाहीत. मृत्यूपत्र कोणाच्या लाभात करता येते? मृत्यूपत्र हे कायदेशीर वारसांच्या लाभात करणे बंधनकारक नसते. सदर मिळकती या स्वतःच्या असल्याने किंवा स्वतःच्या हिश्श्याच्या असल्याने त्याची विल्हेवाट करण्याचा अधिकार पूर्णत्वाने मृत्यूपत्रकारास असतो. त्यामुळे तो कुणाच्याही लाभात असे मृत्यूपत्र करू शकतो. मग तो सज्ञान वा अज्ञान कोणीही चालतो किंवा जन्माला येऊ घातलेल्या मुलाच्या नावे सुद्धा मृत्यूपत्र करता येते. तसेच त्रयस्थ इसमाच्या लाभात करण्यासही कायद्याचा कोणताही अडसर असत नाही. कलम 138 च्या तरतुदीस अधीन राहून. मृत्यूपत्राच्या मिळकतीचे वर्णन: मृत्यूपत्राचा अंमल हा मृत्यूपत्रकाराच्या प्रत्यक्ष मृत्यूनंतर होत असल्याने मृत्यूपत्रकाराची स्वतःची मिळकत किंवा स्वतःच्या हिश्श्याच्या मिळकतीचे तंतोतंत वर्णन मृत्यूपत्रात करणे आवश्यक असते. तसेच अशी मिळकत कोठे असावी याचे बंधन नाही. तसेच सर्व स्थावर व जंगम मिळकतीचे वर्णन सर्व तपशिलासह मृत्यूपत्रात होणे आवश्यक ठरते. आपल्या चल संपत्तीचे जसे बँक ठेवी, पोस्टातील ठेवी, शेअर, म्युच्युअल फंड, वाहने, दागिने वगैरे व अचल संपत्तीचे म्हणजेच जमीन, घर,
यांचे तपशीलवार वर्णन करावे. घर स्वकष्टार्जित असल्यास तसा स्पष्ट उल्लेख आवश्यक असतो. कोणत्या व्यक्तीला आपल्या संपत्तीतील किती वाटा मिळावा हे नमूद करावे. हा वाटा टक्क्यांमध्ये लिहावा. संपत्तीवर कर्जे असल्यास ती कशी व कोणी फेडावे याचाही स्पष्ट उल्लेख असावा. विम्याच्या सर्व पॉलिसीची क्रमांकानुसार नोंद असावी. संयुक्त मृत्यूपत्र. 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्ती संयुक्त मृत्यूपत्र लिहू शकतात. मृत्यूपत्र संयुक्त असेल आणि जर दोघांच्या मृत्यूनंतर ते लागू करायचे असेल तर हे प्रमाणपत्र कोणताही एक सदस्य हयात असेपर्यंत सुपूर्द करता येत नाही. इतकेच नव्हे तर दोघांपैकी एक सदस्य हे मृत्यूपत्र निरस्त करू शकतो. मृत्यूपत्रात बदल. मृत्यूपत्रात काही बदल करायचे असतील म्हणजे काही माहिती जोडायची असल्यास किंवा बदल करायचे असतील तर कोडसील म्हणजे मृत्यूपत्र बदलता येते. कोडसीलद्वारे यात कोणाचे नाव जोडू शकतो किंवा काढून घेऊ शकतो. कोडसीलमध्ये त्याच अटी असतात ज्या मृत्यूपत्रात असतात. कोडसीलला खऱ्या मृत्यूपत्राप्रमाणेच मानले जाते. मृत्यूपत्र खरे ग्राह्य. एखाद्या संपत्तीच्या बाबतीत एकाहून जास्त वेळा मृत्यूपत्र लिहिले गेले असेल आणि मृत्यूपत्र लिहिणाऱ्याचे निधन झाले असेल तर शेवटचे मृत्यूपत्र खरे ग्राह्य धरण्यात येते.